श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, हिंदू धर्मात तुळशीचे खूप महत्त्व आहे। तुळशीला आपण रोप नाही तर साक्षात देवी मानतो। म्हणूनच प्रत्येकाच्या दारापुढे तुळस ही असतेच। तुळस ही आपल्या दारापुढे असणं आपल्यासाठी आणि आपल्या तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असल्याचे मानले जाते। म्हणून जर नित्य नियमाने तुळशीचे पूजन केले तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होतो, असे आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये सुद्धा सांगितले आहे। परंतु तुळशीबद्दल आणखी एक गोष्ट आपल्या धर्मग्रंथात सांगितली आहे जी बहुतेक लोकांना माहीत नसेल। तुळशीला ही एक वस्तू तुम्हाला बांधल्यास तुळस मातेच्या आशीर्वादामुळे आपल्याला आपल्या जीवनात आनंद आणि सुखाची भरभराट होत असते। शास्त्रानुसार ज्यांच्या दारापुढील तुळस हिरवीगार आणि टवटवीत आणि भरलेले असते त्यांचे घर हे सुख समाधानात आणि आनंदाने भरलेले असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळस मातेला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कोणती वस्तू तुम्हाला तुळशी समोर ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। सर्वांच्या दारी आपल्याला तुळस बघून आपल्या लक्षात येतं की श्री हरी भगवान विष्णूंना तुळस जे आहे ते अतिशय प्रिय आहे। तुळस हे अर्पण केल्याशिवाय श्री हरी विष्णू भगवंताचे पूजन अपूर्ण मानले जाते। तसेच श्री हरी विष्णूंना कोणताही नैवेद्य जर आपण अर्पण करतात तर त्यामध्ये आपल्याला तुळशीचे पान ठेवणं गरजेचं असतं। तुळशीचे पान ठेवल्याशिवाय तो नैवेद्य जे आहे ते भगवान श्री हरी विष्णू जे आहे ते ग्रहण करत नाही। तर नैवेद्यावर ते आपल्याला आवर्जून तुळशीचं पान नक्कीच ठेवायचं आहे। तुळस मातेचा फक्त दर्शनानेच आपले सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात आणि दोष सुद्धा नष्ट होतात। दररोज सकाळी तुळशीची पूजन करून तुळशीला पाणी अर्पण करायचे असतं। तसेच संध्याकाळी तुळशी पुढे शुद्ध तुपाचा दिवा लावावा। यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि संपन्नता येते, घरात सकारात्मक ऊर्जा येत असते। आपल्या दाराबाहेर तुळशीचं रोप लावल्याने आपल्या घरात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा जे आहे ते प्रवेश करत नाही आणि घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरात स्थायी वास्तव्य करतात। जर मुलं आपले ऐकत नसतील, हट्टीपणा करत असतील तर आपल्या घराच्या पूर्व दिशेला आपल्याला तुळस लावायची आहे आणि त्या तुळशीचे पूजन मुलांना दररोज करायला लावायचे आहे। तुळशी पुढे मुलांना दिवा लावायला सांगायचं आहे। यामुळे मुलांना हट्टीपणा सुद्धा कमी होईल आणि मुलं जे आहे ते आपले ऐकू लागतील। त्याचबरोबर दररोज तुळशीची 2-3 पानं सुद्धा तुम्हाला मुलांना खायला दिल्याने मुलांचे मन जे आहे ते शांत राहते, त्यांच्या स्वभावातही बदल होतो आणि मन एकाग्रता होऊन अभ्यासात सुद्धा लक्ष लागते। पूर्वीच्या काळी सर्वांच्या अंगणामध्ये तुळस असायची, पण आता फ्लॅट सिस्टीममुळे आपल्याला हे शक्य नाही। परंतु तुम्ही गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये किंवा छतावर कुठेतरी तुम्ही तुळस लावू शकतात। ज्यांच्या घरी तुळस असते त्यांच्या घरी समृद्धी नांदते। आता आपल्याला तुळस मातेला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर बघा, तुळस मातेला तुम्हाला लाल रंगाची ओढणी जी आहे ते अर्पण करायची आहे। लाल रंगाची ओढणी अर्पण केल्यास आपल्या घरात सुख समृद्धी येत असते। म्हणून तुळस मातेला तुम्हाला लाल रंगाची ओढणी आवर्जून अर्पण करायची आहे। तुळशी विवाहाच्या वेळी हरी भगवान विष्णूंसोबत तुळशी मातेचा विवाह लावल्यास त्यांच्या जीवनातील कोणत्याही प्रकारचे कष्ट राहत नाही, तसेच त्यांना स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते। तुळशीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा शिवलिंग ठेवू नये। काही घरातील तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलेले असतात, ते खूप चुकीचे आहे। तुळशीखाली श्री हरी विष्णू भगवंताची शालिग्राम स्वरूप प्रतिमा ठेवायची असते। काही व्यक्तींना वाटते की शालिग्राम म्हणजेच महादेव, परंतु शालिग्राम म्हणजेच महादेव नसून ते श्री हरी विष्णू भगवंत आहेत जे शिळेच्या स्वरूपात आहेत। पिंड आणि शालिग्राम यामध्ये फरक आहे। तुळशीच्या वृंदावनात किंवा कुंडीमध्ये इतर कोणतेही रोपे तुम्हाला लावायचे नाहीत। अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे, ती म्हणजे लाल रंगाची छोटीशी ओढणी। लाल रंगाची ओढणी तुम्हाला अर्पण करायची आहे। यामुळे तुळस मातेची छाया सदैव आपल्यावरती राहते। काही ठिकाणी आपण बघतो की तुळस मातेला लाल रंगाची ओढणी अर्पण केलेली असते, परंतु ते ओढणी धूळ मातीने अगदी अस्वच्छ झालेली असते, जुनी झालेली, फाटून जाते तरीही तशीच ठेवलेली असते। परंतु यामुळे माता तुळशीची कृपा आपल्यावर होत नाही।
तर अवकृपा आपल्यावर होत असते। म्हणून आपण जी ओढणी देवी तुळशीला अर्पण करतो ती वेळोवेळी स्वच्छ करायची आहे। ओढणी खराब झाली, फाटली तर ती पाण्यात तुम्हाला विसर्जन करून नवीन ओढणी आणून ती तुळशी मातेला अर्पण करायची आहे। तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची अस्वच्छता असू नये। चप्पल, बूट हे सुद्धा तुम्हाला लांब ठेवायचे आहे। तुळशीजवळ तुम्हाला हे काढायचे नाहीत। तुळशीच्या आजूबाजूचा परिसर जो असतो तो नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असायला हवा। तुळशीला दररोज सकाळी शुद्ध पाणी अर्पण करायचे आणि संध्याकाळी एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। यामुळे तुळस मातेचा आशीर्वाद आपल्यावर ते कायम बरसत असतो। तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला तुळशी मातेला एक लाल रंगाची ओढणी जी आहे ते अर्पण करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।